सुरुवातीला बातमी आहे ती सोलापूरमधून माढा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। घर संसार वाहून गेलाय, त्यामुळे आता जगायचं कसं अशी चिंता नागरिकांना सतावते। एकीकडे ही स्थिती असताना माढा तालुक्यातील मूळ गाव असणारं उंदरगाव वाकाव सोडण्याचा निर्णय काही लोकांनी घेतलाय। तुटपुंजा संसार घेऊन लोकांनी गाव सोडायला सुरुवातही केली आहे। सीना नदीच्या महापुरामुळे थेट विस्थापित होण्याची वेळच नागरिकांवर आली आहे। पावसाचं मोठं संकट यंदा राज्यावर पाहायला मिळालं। गाव सोडून चालला का तुम्ही? शेती पाण्याखाली गेली आहे, घरं पाण्याखाली गेलेली आहे आणि अशा परिस्थितीत अनेकांचे संसार उघड्यावर आलेले असताना अनेकांनी गावच सोडण्याचा, आपलं स्वतःचं राहतं गाव घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। सीना नदीची ही दृश्य आहेत। सीना नदीला महापूर आलेला आहे। माढा तालुक्यात पुन्हा एकदा हा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। सतत येत असलेल्या पुरामुळे अखेर नागरिकांनी त्यांचं गाव सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेत गाव पाण्याखाली गेलेलं आहे, जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरलेली आहे आणि त्यातच आता सीना नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत। शेतं देखील आडवी झालेली आहेत। पुराचं पाणी शेतामध्ये गुडघाभर साचलेलं आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। अशा परिस्थितीत नेमकं जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आणि अखेर अनेकांनी आपलं राहतं गाव, आपलं राहतं घर, हातात जे सामान मिळेल, पुरातून बचावलेलं जे काही सामान मिळेल ते हातात घेऊन गाव सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोच आहे। शिवाय सोलापूरमध्ये देखील यंदा पावसानं मोठा कहर केलेला पाहायला मिळाला। विशेषतः सीना नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे। सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अशा परिस्थितीत वाकाव, मुळगाव इथं काही जणांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नदीचं पाणी शेतातही शिरलेलं आहे, त्यामुळे शेत देखील उरलेलं नाही। अशा परिस्थितीत मूळ गाव सोडण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, सध्या काय स्थिती आहे? खरं तर हेमाली, अनेक लोकांनी जी आहे ते आपली गावं सोडण्यास सुरुवात केलेली आहे। महापुराच्या पाण्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली, घर संसार गेले। जे अतिशय छोटी छोटी घरं होती ती सगळी घरं वाहून गेलेली। त्यामुळे राहायचं कुठं, जगायचं कसं असे अनेक प्रश्न पडले। स्थलांतरित झालं तरी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होती, मात्र कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय काय करायची हा प्रश्न असल्यामुळे आता नागरिकांनी थेट गावं सोडून पुणे असेल, भिगवण परिसर असेल या परिसरातील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन कायमस्वरूपी स्थायिक व्हायचा निर्णय घेतलाय। आणि जो काही तुटपुंजा थोडाफार संसार राहिलाय तो घेऊन लोक आता मार्गस्थ होताना दिसतात। हेमाली, गावात सीना नदीला पुन्हा पूर आलेला आहे। काय नेमकी आता सध्या स्थिती आहे सीना नदीची? सीना नदीला जवळपास आता माढा आणि करमाळा तालुक्यामध्ये धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे आणि धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जवळपास 60 ते 70 हजार क्युसेक्स इतक्या विसर्गानं सीना नदी वाहते। सीना नदीनं पात्र सोडून पाणी सोडायला सुरुवात केलेली। आज रेड अलर्ट आहे। भीमा सीना खोऱ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे उद्यापर्यंत हा पूर अधिक वाढण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते? प्रशासनाकडून एक एनडीआरएफची टीम असेल किंवा मिलिटरी ची एक पथक असेल, हे कायमचे या ठिकाणी तैनात करून ठेवण्यात आलेले। लोकांना बचाव कार्य लोकांचं झालेले, लोक स्थलांतरित आहेत। आता फक्त जे आहे ते शेतीचं आणि घरांचं हे अधिकचं नुकसान या पुढच्या पुरात होणार आहे। जीवितहानी कुठलीही होणार नाही। लोक काल 2 दिवसाच्या पुरामुळे सर्व लोक आता सुरक्षित स्थळी असल्याचं दिसून येते। हे मालिक, नक्की धन्यवाद संकेत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।